आमदार महेंद्र थुर्वे यांच्या प्रयत्नातून कर्जतकरांसाठी नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन. कर्जत. बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधी. आमदार महेंद्र सदाशिव थुर्वे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्जतकरांसाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा नव्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पार पडले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेमुळे कर्जत शहरातील दीर्घकालीन पाणी समस्येचे समाधान होण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाला कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार महेंद्र थुर्वे यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले. आमदार महेंद्र थुर्वे यांनी आपल्या भाषणात सांगितले की कर्जतकरांच्या पाणी समस्येचे निराकरण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल आणि भविष्यात आणखी मूलभूत सुविधांसाठी प्रयत्नशील राहू. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे कर्जतकरांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपण सारे कर्जत नगर परिषद हद्दीतील वाढीव नलपाणी पुरवठा योजनेचा आज शुभारंभ आज या ठिकाणी माझ्या हस्ते झाला असं सर्वप्रथम जाहीर करतो. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, माझा सहकारी सन्माननीय वैभवजी गारवे, सन्माननीय राहुलजी डालिमकर, सन्माननीय वसंतशेठ भोईर, सन्माननीय दीपकजी बहिरे, सन्माननीय उपनगराध्यक्ष अशोकजी ओसवाल, सन्माननीय तालुका प्रमुख आमचे संभाजीशेठ जगताप, मतदारसंघाचे संघटक आमचे शिवरामजी बदे, आमचे पंकजजी पाटील आणि आमचे सन्माननीय माझा सहकारी मित्र सुनील गोगटे, आमचे मोकल अण्णा, आपण सर्व माझ्या महिला भगिनी, आमची मांजरेताई आणि संपूर्ण आमची टीम या ठिकाणी, आमचे चितळेताई असतील, आमची शासनीताई असतील, ज्योती असेल, सर्वच माझ्या ॲडव्होकेट, आमच्या सगळ्या माझ्या वाघ ना पवार आणि माझे संजय मोहितेपासून सगळे सहकारी, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, संकेत भासे, आपण सारेजण ऑल टीम, आमचा नदीम, सगळ्यांचीच नावं घ्यावं असे सगळे तोलामोलाचे सगळे सहकारी आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेचे. आणि आपण सर्व कर्जत नगर परिषद हद्दीतील सगळे माझे प्रमुख मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, सर्व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, आपण सारेजण आजच्या या दसऱ्याच्या निमित्ताने या नलपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी सारेजण उपस्थित आहात. सर्व मान्यवरांनी कर्जत नगर परिषद संदर्भात आपल्याला माहिती दिली. मुख्याधिकारी गारवेंनी सुद्धा या योजनेसंदर्भात माहिती दिलेली आहे. परंतु मित्रांनो, मी आज तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल की कर्जत नगर परिषद हद्दीतील या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सातत्याने संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना ज्या ज्या मूलभूत सुविधा शहरासाठी अपेक्षित आहेत, या सुविधा कर्जत, आपण मुंबईपासून जवळ असणारा आपला हा तालुका, तरीसुद्धा आपण अनेक मूलभूत सुविधापासून वंचित होतो. ग्रामीण भागात तर ती परिस्थिती होतीच, परंतु माझ्या शहरी भागाची सुद्धा अतिशय दयनीय अवस्था होती. राहुलजी, आपण सारेजण नगर परिषदेचे असणारे, सर्व शहरात राहणारे प्रमुख पदाधिकारी आहेत, आपण प्रशासनामध्ये आपण या ठिकाणी काम केले, नगरसेवक म्हणून आपण चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या साऱ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की कर्जतचं वाढतं शहरीकरण लक्षात घेता कर्जत नगर परिषदेची असणारी वॉटर स्कीम ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष जुनी असणारी ही वॉटर स्कीम सातत्याने नगर परिषदेच्या माध्यमातून चालवत होतात. महाराष्ट्र जलजीवन अंतर्गत या योजनेचं काम नगर परिषदेकडे सोपवण्यात आलं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यावेळेची योजना हस्तांतरित करण्यात आली, परंतु 25 ते 30 वर्षाचा कालावधी
सातत्याने जात गेला. शहरीकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. वाढतं शहरीकरण लक्षात घेता नव्याने नलपाणी पुरवठा योजना ही आपल्याला आणणं आवश्यक होतं. आणि जसं मगाशी सांगितलं वसंत शेटनी की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, नगर परिषद आपली आहे. आणि मग या साऱ्या परिस्थितीचं असणारे आपण जे काही पेपरवर्क्स आपल्याला त्या ठिकाणी करायचे होते तात्काळ वैभवजी गारवे आपण पूर्ण करून दिले. आणि आपण केंद्र शासन पुरस्कृत असणारी अमृत 2 ही योजना, या योजनेच्या अंतर्गत कर्जत नलपाणी पुरवठा योजना, सुधारित नलपाणी पुरवठा योजनेला जवळजवळ 57 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिला. आणि आज त्याचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे. ही योजना पुढे आता या योजनेची वाटचाल करत असताना जलजीवन शुद्धीकरण केंद्र याची क्षमता वाढवण्यासाठी ही क्षमता जवळजवळ 11 MLD ने आपण वाढवणार आहोत. आणि याचा मोठा फायदा आपल्याला सर्व वाढतं शहरीकरण शहरातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी होणार आहे. कर्जत शहराची जर आपण रचना आपण साऱ्यांनी पाहिली तर आजूबाजूचा परिसर गुंडगा असेल, भिसेगाव असेल, आकुर्ला असेल, सिरसा असेल किंवा या परिसरातून असणारे दैवली असेल, या साऱ्या परिसरातून असणारी ही आपली शहरीकरणामध्ये असली तरी आमची असणारी गावे, या साऱ्या परिसरामध्ये नव्याने आपण त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आपल्याला त्या ठिकाणी नव्याने घेता येतील. आणि प्रत्येक वेळेला असणारी MSEBची समस्या आपण वेळोवेळी आपण त्या ठिकाणी जाणतात का MSEBची लाईट गेली तर पाणी हा खंडित व्हायचा आणि कर्जतकरांना पिण्याचं मुबलक पाणी आतापर्यंत मिळत नव्हतं. आणि म्हणून या साऱ्या गोष्टींचा विचार करून जसं आता विजय मांडेंनी या ठिकाणी सांगितलं की एक्सप्रेस फीडर ही आवश्यक असणारी गोष्ट होती. आणि जवळजवळ 3.5 कोटी रुपये खर्च करून आपण एक्सप्रेस फीडर आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत की जेणेकरून कायमस्वरूपी पाणी पुरवठा खंडित वीज पुरवठा खंडित न होता कायमस्वरूपी कर्जतकरांना पाणी पुरवठा व्हावा, या दृष्टिकोनातून आपण उचललेली ही पावलं आहेत. आणि म्हणून या साऱ्या गोष्टींचा फायदा आपल्याला शहरातील प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी होणार आहे. कर्जत शहराचा विचार करता कर्जतमध्ये वाढतं शहरीकरण लक्षात घेता दीपकजी बेहरेंनी सांगितलं ती सत्य परिस्थिती आहे की हा माहिती असणारी आपली 20 ते 25 हजाराची लोकसंख्या ही 50 हजारापर्यंत जाईल. आणि त्यावेळेस कर्जतला खऱ्या अर्थाने ह्या समस्या जर आपण सोडवल्या नाहीत, ह्या मूलभूत गरजा आहेत, या सर्व आपण पाहायला पाहिजे. शासन अतिशय कटिबद्ध आहे, परंतु आपण दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. आणि त्याच दृष्टीने आपण कर्जतच्या दृष्टीने ही महत्त्वाची असणारी ही पाणी पुरवठा योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता कर्जतला नव्याने डेव्हलपमेंट आपल्याला घेता येतील. नव्याने आता प्लॅन पासिंग करत असताना त्या ठिकाणी नवीन इमारत जरी उभ्या राहिल्या तरी आपण क्षमता आपल्याकडे तेवढी आहे की आपण या ठिकाणी 11 LMD पाणी आपण त्या ठिकाणी वाढून आपण देतोय. आणि त्याच्यामुळे आपल्याला 11 MLD पाणी वाढवत असताना नव्याने जरी शहरीकरण आता वाढत चाललेलं आहे तरी त्याचा परिणाम त्या ठिकाणी होणार नाही, कारण फ्युचरच्या 30 वर्षाचा कालावधी घेऊन आपण ते काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टीने आपण हे काम सारं करत असताना कर्जतचा विकास व्हावा, कर्जतची डेव्हलपमेंट व्हावी, कर्जतमध्ये नव्याने प्रोजेक्ट यावेत, याच दृष्टिकोनातून कर्जत शहराचा विकास करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मला सांगायला अभिमान वाटतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्याच माध्यमातून ही जी काय विकास कामे आतापर्यंत या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या कर्जत मतदारसंघामध्ये केलेली आहेत ते महायुतीला सर्व श्रेय जात आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी कर्जतकडे दाखवलेलं आपल्याला आपण साऱ्यांनी पाहिलं की आज सांगायला अभिमान वाटतं की आता कालपर्यंत मी माझ्या PA ला विचारलं की 5 वर्षाचा आता कालावधीमध्ये 4 दिवस माझे शिल्लक राहिलेले आहेत, या 4 दिवसांमध्ये आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये किती निधी उपलब्ध करून दिला. तर त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ साहेब 2900 कोटी रुपयाचा निधी आत्तापर्यंत कर्जत मतदारसंघामध्ये आपण आणलेला आहे. 1400 कोटी रुपयाचा कोंढाणा डॅमचं सुद्धा आपण त्याचा वर्क ऑर्डर सुद्धा आता काही दिवसात होईल आणि कामही सुरू होईल. आणि अशा पद्धतीने कर्जतची नंदनवन करत असताना या साऱ्या गोष्टी जेवढा निधी आपल्याला कर्जतकरांना अपेक्षित होता तेवढा निधी आपल्याला या 5 वर्षामध्ये राहुलजी आपल्याला मिळालेला आहे. या माध्यमातून जी कामे आता सुरू आहेत ही कामे संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीचे आपण काम, ज्या पद्धतीचा विकास या मतदारसंघाचं दूरदृष्टी ठेवून आम्ही या ठिकाणी केलेला आहे, या संदर्भात प्रत्येक कर्जतकरांना या गोष्टीची जाणीव आपल्याला होईल की कशा पद्धतीची कामे आम्ही काय दूरदृष्टी ठेवून आम्ही काम कर्जतकरांसाठी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही शिवसेनेने आणि संपूर्ण महायुतीने पाहिलेलं एक स्वप्न होतं की माझ्या या मतदारसंघाचं नंदनवन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
आणि याच दृष्टिकोनातून 5 वर्षामध्ये कर्जतचा असणार चौक कर्जत रस्ता असेल 100 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी टाकला. अशाच पद्धतीने कर्जत ते नेरळ काँक्रिटीकरण असेल, कर्जत ते मुरबाड काँक्रिटीकरण असेल, कर्जत ते खोपोली काँक्रिटीकरण असेल, हे सारे रस्ते आपण काँक्रिटीकरण केले. हे काँक्रिटीकरण करण्याचा उद्देश एकच होता की कर्जतमध्ये डेव्हलपमेंट यावेत, कर्जतमध्ये आपण त्या संदर्भात आपण येणारे प्रोजेक्ट आपल्याला आणता यावेत. यासाठी आपण रेड कार्पेट आपण ज्याला म्हणतो तो रेड कार्पेट आपण चौक कर्जत रस्त्याच्या माध्यमातून किंवा काँक्रिटीकरण जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे, या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल की पुढील काळामध्ये कर्जतमध्ये कशा पद्धतीची डेव्हलपमेंट या ठिकाणी येणार आहेत. आणि या साऱ्या डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी आणत असताना कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे. मग आपल्या स्थानिकांना रोजगार कसा मिळणार? तर रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असताना पर्यटनावर आपण चालना दिलेली आहे. पर्यटनाला आपण त्या ठिकाणी आपण पर्यटन आपण जसं म्हणत असतो की आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण मान सन्मान करत असतो. घरी येणाऱ्या पाहुण्याला आपण चहा नाश्ता जेवण या ठिकाणी देत असतो. मी माझ्या कर्जतकरांना सांगेल की खऱ्या अर्थाने जर आपल्याला कर्जतचं वैभव हे वाढवत न्यायचं आहे तर आपल्याला पर्यटनाला सुद्धा येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा अतिथी देवो भव जसं आपण म्हणतो, तर पर्यटक देवो भव ही संकल्पना प्रत्येकाला आपल्याला त्या ठिकाणी अंमलात आणावी लागेल. आपण जेव्हा पर्यटक देवो भव म्हणू तेव्हा पर्यटकांना आपण खऱ्या अर्थाने चालना देऊ. मी अनेक जगातले देश पाहिले, अनेक जगांमध्ये फिरलेलो आहे. अनेक जगाच्या देशांचा अभ्यास करत असताना आपण मलेशिया बघा, सिंगापूर बघा, थायलंड बघा, त्याच्यानंतर इंग्लंड बघा, या साऱ्या देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालत असते. मग पर्यटन हा मुख्य एक गाभा आहे. आपल्या कर्जत तालुक्यामध्ये असणारं माथेरान आपण पाहतोय, जवळजवळ आपल्याला 10 लाख पर्यटक दरवर्षी माथेरानमध्ये येत असतात. आणि याच माथेरानची आपण अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर पर्यटनावर त्या ठिकाणी चालते. परंतु या 5 वर्षामध्ये वसंत शेठ आम्ही जे स्वप्न कर्जतचं पाहिलेलं आहे, याच कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसची चैन असणारा कर्जत तालुका म्हणून आपण सारेजण कर्जत तालुक्यामुळे पाहतोय की आशिया खंडातला सर्वात मोठा फार्म हाऊसचा तालुका म्हणून कर्जत तालुक्याकडे पाहतो. त्याची सुरुवात आमचे मागे बसलेले तवले मामांनी केलेली आहे. आमच्या पोसरीपासून 40 वर्षापूर्वी त्या माणसांनी तवले मामांनी दूरदृष्टी ठेवून जागा खरेदी करून फार्म हाऊस प्लॉटिंग सुरू केलेलं होतं. आज ह्याच प्लॉटिंगवर अनेक मुंबईकर येऊन बसलेले आहेत. या मुंबईकरांच्या माध्यमातून नव्याने येणारा पर्यटक आपण सारेजण त्या ठिकाणी पाहताय की पर्यटनाच्या माध्यमातून बाजारपेठा फुललेल्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबांना त्या ठिकाणी रोजगार मिळायला लागलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील आपण त्या ठिकाणी दादा रूम चालू करून त्या ठिकाणी पर्यटक आपल्याकडे येत असतात. फ्रायडे सॅटर्डे संडे हा आपल्याकडे त्या ठिकाणी फुल चाललेला असतो. आणि ह्या साऱ्या गोष्टी आपण करत असताना म्हणून आपण इन्फ्रास्ट्रक्चर आपण कर्जतचं हे मजबूत करण्याचं आपण काम या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपण एक शासनाच्या माध्यमातून या मतदारसंघाची एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत. एक शाश्वत विकास कसा असावा हा दूरदृष्टी ठेवून आम्ही या कर्जत मतदारसंघाचं काम आम्ही या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या कर्जतकरांना विनंती आहे, आपण सारेजण बुद्धिजीवी आहात. आपण कोणत्याही प्रकारच्या मताला विकले जाणारे नाही आहेत. आपण विकासाला प्राधान्य देणारे आहात. म्हणून माझी कर्जतकरांना या ठिकाणी विनंती आहे, सर्व व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे का जो विकास या मतदारसंघाचा या कर्जतकरांसाठी मी केलेला आहे, हा विकासाचा अभ्यास आपण सुद्धा करावा. आपण प्रत्येक नागरिकांनी सुज्ञ नागरिकांनी करावा आणि दूरदृष्टी ठेवून या मतदारसंघाच्या विकासाला व्हिजनला आपण प्राधान्य द्यावं. असंच या निमित्ताने मी आपल्याला साऱ्यांना सांगेल. दसऱ्याच्या निमित्ताने आपण सारेजण उपस्थित आहात. आज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. हे खरोखर माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की कर्जतमध्ये हा वॉटर स्कीमच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेच्या माध्यमातून हा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी अमृत 2 या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना खऱ्या अर्थाने जल हे जीवन आहे. आपण सारेजण मानता की प्रत्येक घरामध्ये पाणी मिळालं पाहिजे ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये राबवलेली आहे. आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. प्रत्येक हर घर में जल ही संकल्पना त्यांनी राबवलेली आहे. आणि जल हे जीवन आहे. आणि म्हणून आपण या प्रत्येकाच्या दारामध्ये आपण पाण्याच्या रूपाने कर्जतमधल्या प्रत्येक घरामध्ये जलच्या रूपाने आपण जीवन दिलेलं आहे हे या निमित्ताने आपल्याला सांगेल. आपल्या साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आणि जे काम आपण हाती घेतलेलं आहे या कामाला आपण सारेजण सहकार्य करतात. सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, माझ्याबरोबर असणारे माझे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे सगळेच घटक पक्ष माझ्याबरोबर प्रामाणिकपणे काम करणारे जे आहेत त्यांना साऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन राहुलजींचं सहकार्य मोलाचं आहे. आपण पाहिलं की कर्जतचा ह्या सारा विकास करत असताना ऐतिहासिक डेव्हलपमेंटला सुद्धा मी प्राधान्य कर्जत शहरामध्ये दिलेलं आहे.
जसं आपण पाहताय की प्रवेशद्वार उभं राहिलेले आहे. हे प्रवेशद्वार येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळी दिशा, एक वेगळी चालना आणि खऱ्या अर्थाने कर्जतचं सौंदर्य काय हे या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या रूपाने दिलेलं ते एक ऐतिहासिक नाव आपण दिलेलं आहे. जेणेकरून त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं समाजाचं हित किंवा आतापर्यंत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून त्यांचं आपण प्रवेशद्वार त्या ठिकाणी केलेलं आहे की त्यांचे विचार स्मरण राहावेत या दृष्टीने. पुढे आल्यानंतर आपण पाहताय की परवाच आपण राहुलजीने आम्ही एकत्रपणे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचं 5 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि तो पूर्ण केला. त्याचं भूमिपूजन आम्ही केलं. एक ऐतिहासिक भूमिपूजन आतापर्यंत या मतदारसंघातलं जे झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण साऱ्यांनी पाहिलं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपण पाहताय की महाराष्ट्रातली नव्हे तर जगातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती आपण उभारलेली आहे. त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या माध्यमातून कर्जतमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक कर्जतकर हा स्वाभिमानाने, अभिमानाने आणि खऱ्या अर्थाने भक्तिभावाने त्या विठ्ठलाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक त्या ठिकाणी होत असतो आणि ते एक पर्यटक स्थळ म्हणून कर्जतकरांचं, कर्जतची ओळख म्हणून यापुढे त्या प्रति पंढरपूरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. त्यालाच लागून आपण परवाच आम्ही लोकार्पण सोहळा केला. तो कैलासवासी गजाननबुवा पाटील भजनभूषण सम्राट म्हणून त्यांची ओळख होती. 30 वर्ष सातत्याने त्यांचं स्मारक त्या ठिकाणी होत नव्हतं आणि ते स्मारकाचं आम्ही लोकार्पण केलं. प्रसाद बुवा त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही काम ऐतिहासिक आम्ही त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं असणारं स्मारक हे सुद्धा सगळ्यांना प्रेरणा देणारे आहेत आणि म्हणून या साऱ्या ऐतिहासिक वास्तू कर्जत शहरामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. त्या ठिकाणी मराठा भवनसुद्धा आपण मोठं प्रमाण त्या ठिकाणी एक मोठं उभारतोय. त्या ठिकाणी एक मोठं वाचनालय आपण करणार आहोत की त्या माध्यमातून UPSCच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येईल. यासाठी सुद्धा 1 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे. अजूनही 1 कोटी रुपये लागले तरी तौले मामा दिले जातील, परंतु आपण एक ऐतिहासिक त्या ठिकाणी मराठा भवन उभारावं जेणेकरून त्या ठिकाणी सगळे समाज एकवटले जातील, सगळ्या समाजांना त्या माध्यमातून प्रेरणा मिळेल आणि एक मोठं वाचनालय आणि त्या माध्यमातून UPSCच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण त्या माध्यमातून तिथे मिळावं हा एक दूरदृष्टी ठेवून आपण तो प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. अशा पद्धतीने ही ऐतिहासिक कामे या संपूर्ण कर्जत शहरामध्ये या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत केलेली आहेत. आपल्या साऱ्यांचं सहकार्य, आपल्या साऱ्यांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी अशाच पद्धतीने राहू द्या. पत्रकार मित्रांनी सुद्धा वेळोवेळी साऱ्यांनी सहकार्य आत्तापर्यंत केलेलं आहे. त्यांना सुद्धा दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. उपस्थित प्रत्येक नागरिकांना, शहरातील प्रत्येक नागरिकांना मनापासून दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. आणि आभार प्रदर्शनापूर्वी 2 मिनिटं आपण आपल्या जागी भारताचे ज्येष्ठ उद्योगपती सन्माननीय रतनजी टाटा यांचं दुःखद निधन 2 दिवसापूर्वी झालं. त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी आपण आपल्या ठिकाणी